हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू MS आरीवर्क अँड पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग क्लासेस. सो या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये फ्लावर करायचा आहे, ज्यामध्ये की 2 शेडिंग आहे. चला तर मग पाहूया. आता हा जो फ्लावर इथं ड्रॉ करून झाला आहे, याच्यासाठी कलर्स घ्यायचे. तर जसं तुम्ही प्राजक्ता ऑरेंज आणि व्हाईट कलर घेतला, तुम्ही तोच कंटिन्यू करा पॅलेटमध्ये घेतलेला. पूनम, तुम्ही एक कलर जो अगोदर घेतला होता तो ठेवा आणि एक व्हाईट कलर घ्या त्याच्यामध्ये. हो मॅम, घेतलं. सगळ्यात अगोदर ऑरेंज कलरमध्ये ब्रश डिप करायचा. ऑरेंज कलर घेतला. आता साईडने एक राऊंड घ्यायचा आहे फक्त. हे जे आपण फ्लावर घेतला आहे फ्लावरलाच एक फक्त राऊंड घेतोय. शेपच्या बाहेर जायला नको आणि थोडं फास्टमध्ये घ्या, जेणेकरून कलर ड्राय होणार नाहीत. ऑरेंज कलरचा राऊंड झाला. त्यानंतर आपल्या ब्रशवरती कलर खूप जास्त घ्यायचा नाही. जेवढा पॉईंटला लागेल, याच्या ब्रिसल्सला लागेल तितकाच कलर घ्यायचा सुरुवातीला. असा पूर्ण इथपर्यंत ब्रश नाही डिप करायचा कलरमध्ये कधीच. आता हा झाला आपला एकदा घेऊन पेटल. त्यानंतर ब्रश कपड्यानं क्लीन करायचा फक्त, पाण्यामध्ये नाही. परत व्हाईट कलर घ्यायचा. व्हाईट कलर आता ह्या राहिलेल्या स्पेसमध्ये पूर्ण फिल करायचा. हा असा राहिलेल्या जागेमध्ये पूर्ण फिल करून घेतला. परत आता हा व्हाईट आणि ऑरेंज या दोन्हींच्या मध्यभागी तुम्हाला राऊंडमध्ये हे पहा ब्लेंडिंग करायची. फक्त राऊंडमध्ये घ्यायचं आहे ब्लेंड करून. ब्रश फिरवून घ्यायचा आणि कपड्यानं क्लीन करायचा. जो काही एक्स्ट्राचा कलर असेल तो क्लीन करून घ्यायचा. दोन्ही साईडनं. बाहेरच्या साईड डार्क असणार आहे, आतमधली साईड लाईट कलर आहे. पूर्ण एक कंप्लीट झाला. आता व्हाईट घ्या. एक पेटल झाली. सेम परत अजून सेकंड पेटलमध्ये कलर कमी घ्या, कारण कलर खूप जास्त लागत नाहीत. जेवढा लागेल तेवढाच घ्या, कारण जास्त ओलं जरी झालं तर ते पण लवकर ब्लेंड होत नाही आणि मिक्स पण होत नाही. यासाठी लागेल तेवढाच घ्यायचा. ऑरेंज कलरची एक लाईन. त्यानंतर ब्रश क्लीन करायचा कपड्याला. परत व्हाईट कलर. व्हाईट कलर आतमध्ये सुरुवातीला फक्त फिल करून घ्यायचा, आतमध्ये भरून घ्यायचा. आतमध्ये भरवल्यानंतर त्याच ब्रशने राऊंडमध्ये फिरवायचं. बाहेरची साईड फक्त हलकीशी लाईट करायची, जास्त नाही, अगदी नॉर्मल. फ्लावर कंप्लीट होतो. जसं की पहा, ऑरेंज कलरची फर्स्ट एक लाईन घेतली. एक राऊंड झाला इकडे. परत लगेच सेकंड पेटलला पण सेम तसंच एक एक राऊंड घेऊन ठेवायचा अगोदर. परत लास्ट पेटल. लास्ट पेटल. सगळ्या पेटलमध्ये अगोदर ऑरेंज कलर फिल करून घ्यायचा आणि सगळ्यात शेवटी मग व्हाईट कलर द्यायचा. आता हा व्हाईट कलर देऊन घ्यायचा. कलर दिला. आता हे ब्लेंड करून घ्यायचं. ब्लेंडिंग ही सर्कलमध्येच करायची.
बघा असं वाटलं की कलर एखाद्या पेटलमध्ये व्हाईट कलर कमी वाटतोय किंवा ऑरेंज कलर जास्त आहे, तर नंतर ते पण व्यवस्थित टचअप करून घ्यायचं आहे. जसं की इथे एका पेटलमध्ये दाखवते तुम्हाला, बाकी पेटलमध्ये व्हाईट कलर सेम दिसतोय, पण ही वाली जी पेटल आहे याच्यात थोडा व्हाईट कलर कमी वाटतो. तर मग इथं कलर थोडा वरतून घ्यायचा आणि ब्लेंड करायचा हलकंसं. पहा जिथं कमी वाटतोय तिथं हे अशा पद्धतीनं. सगळ्यात अगोदर ऑरेंज कलर, आणि खूप कमी घ्या ऑरेंज कलर, कारण फक्त या सर्कललाच पाहिजे तो. एक लाईन घ्यायची छोटी, ऑरेंज घेतला, ब्रश क्लीन करायचा, त्यानंतर व्हाईट कलर. आणि आतमध्ये पूर्ण ब्लेंड करून घ्यायचा. कॉटनचा जर कपडा असेल का, तर कपड्यामध्ये खूप चांगला असा कलर ऑब्झर्व होतो, त्याच्या आतमध्ये कलर व्यवस्थित मिक्स होतोय पहा. कलर खूप ओले नाही, आपण देतोय ब्लेंड झालं की लगेच ते ड्राय झाले पाहिजे, हात लावला तरी पण ते हाताला लागत नाही. सो यानंतर आता याला ब्लॅक कलरने आउटलाईन केली आहे. आउटलाईन ऑप्शनल आहे, तुम्ही नाही केली तरी चालेल. ब्लॅक कलरने आउटलाईन करून आतमध्ये पण ब्लॅक कलरच्या लाईन घेऊन त्याच्यावरती ब्लॅक कलरचा डॉट घेतला आहे. अशा पद्धतीने हा फ्लावर कंप्लीट झाला. फ्लावर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.